आज आपण एका अशा प्रवासाची गोष्ट पाहणार आहोत जो सुरू तर अगदी सामान्य परिस्थितीतून झाला, पण एका असामान्य उंचीवर जाऊन पोहोचला. ही कहाणी आहे स्वप्नांना सत्यात उतरवण्याची आणि ही कुठेतरी आपल्या प्रत्येकाशी जोडलेली आहे. आणि या प्रवासाची सुरुवात होते एका खूप साध्या पण महत्वाच्या विचाराने, की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक स्वप्न असतंच. आता बघा, काही जण ते स्वप्न बघतात आणि सोडून देतात, विसरून जातात. पण काही लोक असतात एकदम जिद्दी, जे ठरवतात की हे स्वप्न फक्त बघायचं नाही, तर त्याला खरं करून दाखवायचं. तर मग हे स्वप्न नेमकं होतं तरी काय, आणि त्याची सुरुवात झाली कुठून? चला बघूया. ही गोष्ट आहे एका सामान्य माणसाची, ज्याची ओळख त्याच्याकडे काय नव्हतं यावरून नाही, तर त्याच्याकडे काय होतं यावरून झाली. आता जरा विचार करा. एका बाजूला बघितलं तर ना मोठी संपत्ती होती, ना कोणी मोठं ओळखणारं, काहीच नाही. पण दुसऱ्या बाजूला दोन अशा गोष्टी होत्या ज्या खरं तर कुठल्याही संपत्तीपेक्षा खूप मोठ्या होत्या. एक म्हणजे स्वतःवरचा तो प्रचंड विश्वास, जो कधीच डळमळीत झाला नाही. आणि दुसरं म्हणजे मेहनत करण्याची तयारी, ती पण प्रचंड. पण फक्त विश्वास आणि मेहनत ठेवून भागत का? नाही. प्रवासाच्या सुरुवातीलाच अनेक आव्हानं उभी होती. नेमकी काय होती ती आव्हानं ते बघूया. म्हणजे अगदी जीवनाच्या सुरुवातीपासूनच संघर्ष हा जणू काही सावलीसारखा सोबत होता. परिस्थिती खूपच अवघड होती, पण हार मानायची तयारी अजिबात नव्हती. मग साहजिकच प्रश्न पडतो की अरे, एवढ्या अडचणींमधून पुढे जायची ताकद आली तरी कुठून? तर ती आली एका खूप सोप्या पण तितक्याच पॉवरफुल विचारातून. तो विचार म्हणजे अडचणी म्हणजे दुसरं काही नाही, त्या तर यशाच्या मार्गावरच्या परीक्षा आहेत. आणि खरंच हा एक विचारच सगळा खेळ बदलून टाकतो, नाही का? प्रत्येक मोठ्या कहाणीमध्ये एक असा टर्निंग पॉइंट येतो जो त्या कथेची दिशाच बदलून टाकतो. या प्रवासातला तो क्षण नेमका कोणता होता? आणि मग तो दिवस आला जेव्हा आयुष्यात एका प्रेरणादायी व्यक्तीची एंट्री झाली. आणि ह्याच व्यक्तीने योग्य मार्ग दाखवला, योग्य दिशा दिली. त्या व्यक्तीने दिलेला सल्ला तर खूपच जबरदस्त होता. तुझ्या परिस्थितीवर विश्वास ठेवू नकोस, तुझ्या मेहनतीवर विश्वास ठेव. या एका वाक्याने जणू सगळा दृष्टिकोनच बदलून गेला. आता बघा, सल्ला मिळणं ही एक गोष्ट झाली, पण तो अंमलात आणणं ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. आणि इथूनच सुरू झाला खऱ्या अर्थाने कठोर मेहनत आणि दृढ निश्चयाचा एक नवा अध्याय. यशाचा मार्ग तसा पाहिल्या तर 3 सोप्या पण तितक्याच अवघड पायऱ्यांमध्ये होता. पहिली पायरी होती रात्रंदिवस मेहनत. दुसरी, अपयश आलं तरी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करणं. आणि तिसरी, जी सगळ्यात महत्वाची होती, स्वतःवरचा विश्वास कधीही कोणत्याही परिस्थितीत न गमावणं. आणि हा प्रवास काही फुलांच्या पायवाटेवरून नव्हता. अनेकदा अपयश आलं, लोकांनी खूप टीका केली. इतकंच काय, काहींनी तर चेष्टा मस्करीसुद्धा केली. इतक्या संघर्षानंतर अखेर तो क्षण आलाच, जेव्हा मेहनतीला फळ मिळालं. पण यश मिळाल्यावर गोष्ट संपते का? नाही. उलट तिथून एक नवा उद्देश सुरू होतो. आणि मग अखेर तो दिवस उजाडला, जेव्हा त्या प्रत्येक कष्टाचं, त्या अथक मेहनतीचं फळ मिळालं. ते स्वप्न सत्यात उतरलं. आणि गंमत बघा, जो माणूस एकेकाळी एकटाच लढत होता ना, तोच आज हजारो लोकांसाठी एक इन्स्पिरेशन, एक प्रेरणा बनला आहे. ह्यालाच तर म्हणतात खरं यश. यामुळे झालं असं की यशाची व्याख्याच बदलून गेली. खरं यश म्हणजे फक्त स्वतःपुरतं जगणं नाही, तर दुसऱ्यांना उभं करण्याची ताकद मिळवणं आहे. किती मोठा आणि सुंदर विचार आहे हा. या सगळ्या गोष्टीतून शेवटी एक प्रश्न मनात येतो. इतक्या लोकांच्या संघर्ष कहाण्यांमध्ये इतिहास नक्की कोणाचा लिहिला जातो? याचं उत्तर खूप सोपं आहे आणि तितकंच शक्तिशाली सुद्धा. इतिहास त्या लोकांचा लिहिला जातो जे कधीच हार मानत नाहीत. तर या संपूर्ण प्रवासाचा सार काय? तो या 3 शब्दांमध्ये आहे: स्वप्न पहा, मेहनत करा आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःवर विश्वास ठेवा. हाच तो मार्ग आहे जो एका सामान्य माणसाला असामान्य बनवतो.